नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 4 ते 5 वर्षानंतर गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होते। आरोग्य विभागाप्रमाणेच याची पदे भरली जातात। याची आज विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट आहे। तुम्ही जर अर्ज नसेल केलेला तर सदर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हे बघा, अंतिम दिनांक 30/1/2024 म्हणजे आज लास्ट डेट आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। इथे बघा सूचना दिलेली आहे। विषय ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक किती आहे? 30/1/2024 वाढवण्याबाबत वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ केलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यक दंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयात गट ड समक्ष वर्गातील नामनिर्देशित कोट्यातील रिक्त पदे सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक 30/12/2023 पासून सुरू असून दिनांक 20/1/2024 हा आहे। हे बघा, लास्ट डेट कधी होती? 20/1/2024 होती, पण ती वाढवण्यात आली। किती झाली आता? 30, म्हणजे आजची किती आहे? लास्ट डेट आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरच्या मार्फत ही वॅकन्सी निघालेली आहे। तर पदे बघा किती आहेत। गट ड वर्ग 4 नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्न रुग्णालये। तर पदे बघा 680 किती पदे आहेत? 680 पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो। खूप चांगल्या वॅकन्सी आहेत। इथं बघा हे वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी बघा विद्यार्थी मित्र वर्गासाठी उमेदवारांसाठी बघा 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, 18 पेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त नसावे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी बघा 18 पेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे। 43 वर्ष दिलेली आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष आहे। ते सर्वांचे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। बघा स्वातंत्र्य सैनिकांचे सुद्धा दिलेले आहे, 45 वर्ष इतकी राहील। खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा दिलेली आहे 43 इतकी। दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा हे बघा प्रत्येक इथे बघा प्रत्येक प्रवर्गासाठी काय दिलेली आहे? वयोमर्यादा वेगवेगळी दिलेली आहे। इथे बघा परीक्षेचे स्वरूप बघा कसे आहे। परीक्षेचे स्वरूप हे पदाचे नाव ग्रुप डी आणि कुठले विषय आहे त्याच्यामध्ये बघा मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी आणि अंकगणित म्हणजे रिझनिंग अँड मॅथ्स दोन्ही सब्जेक्ट मिळून। आता प्रश्न बघा, मराठीमध्ये 25 प्रश्न आहेत तर गुण 50 म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण। 25 प्रश्न इंग्लिशला 50 गुण, सामान्य ज्ञानला 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी व अंकगणितला 25 प्रश्न आणि 50 गुण। एकूण प्रश्न किती? 100 आणि गुण किती आहेत? 200 म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण। परीक्षेचा कालावधी बघा कसा आहे? 2 तास आहे म्हणजे 120 मिनिट आहे। किती? 2 तास। परीक्षेचे स्वरूप बघा कसे आहे? ऑनलाईन पद्धतीने होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि IBPS कंडक्ट करणार आहे। कोण? IBPS ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार आहे। इथं बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट दिलेले आहेत। कुठले डॉक्युमेंट पाहिजे तर अपलोड करणे अनिवार्य आहे, म्हणजे ही डॉक्युमेंट अपलोड करायची आहे तुम्हाला। अर्जातील नावाचा पुरावा अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमच्या एज्युकेशनल सर्टिफिकेट आणि तुमच्या नावाचा एखादा पुरावा लागेल। इथं अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास पुरावा। हे बघा अनाथ आरक्षणासाठी जर अनाथ असेल त्यांच्यासाठी काय एक प्रमाणपत्र त्यांचं लागणार आहे। वयाचा पुरावा लागणार आहे, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे मागासवर्गीय असेल तर त्यांचासुद्धा पुरावा इथं लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा लागणार आहे। अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। नॉन क्रिमिनल पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। बघा विद्यार्थी मित्रांनो, दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांचा पुरावा सुद्धा लागणार आहे, माजी सैनिक असल्यास त्यांचा पुरावा लागणार आहे, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा सुद्धा लागणार आहे।
इथं बघा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी सुद्धा त्यांचा पुरावा लागणार आहे. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचा पुरावा लागणार आहे. हे बघा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा सुद्धा पुरावा तुम्हाला तिथं लागणार आहे. फीज बघा विद्यार्थी मित्रांनो किती आहे, तर ग्रुप डी साठी खुला प्रवर्गासाठी किती आहे, 1000 रुपये आहे. आणि मागासवर्गीयांसाठी किती आहे, 900 रुपये फीज आहे. आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा शुल्क ना परतावा आहे. अर्ज सादर करण्याचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पे फीज या बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा इथं सगळी प्रोसिजर दिलेली आहे, कसं फीज भरायची आहे. तर बघा कशा पद्धतीने फीज भरायची आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. इथं बघा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कालावधी बघा कसा आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 30/12 म्हणजे 30/12/2023 रोजीपासून 20/1/2024 ही दिलेली होती. परंतु आता डेट वाढवण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. डेट वाढवण्यात आलेली आहे. किती केलेली आहे, 30 जानेवारी. 30 जानेवारी म्हणजे आजची काय आहे, लास्ट डेट आहे. आजची लास्ट डेट आहे. 20 तारीख होती लास्ट, पण आता 30 जानेवारी करण्यात आली म्हणजे आजची लास्ट डेट आहे. आणि या संकेतस्थळावर gmcnagpur.org या संकेतस्थळावर तुम्हाला काय करायचं आहे, प्रवेशपत्र तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्याच्यावरच तुम्हाला फॉर्मसुद्धा भरायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला प्रवर्गानुसार जागा दिलेली आहे. अनुसूचित जातीसाठी बघा, अनुसूचित जातीसाठी किती जागा आहे, सर्व पदसंख्या किती 100 आहे. आणि जागा बघा 29 सर्वसाधारण आहे. महिलांसाठी 31 आहेत. माजी सैनिकांसाठी 14 आहेत. आणि पदवीधर अंशकालीनसाठी 11 आहेत. खेळाडूसाठी 5 आहेत. हे सगळं विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण तक्ता किती जागा हे दिलेले आहेत. एक बघा, अनुसूचित जातीसाठी 100 जागा आहेत. जमातीसाठी 54 जागा आहेत. VJNT साठी 31 जागा आहेत. हे बघा सगळ्या जागा दिलेल्या आहेत. इथं टोटल जागा किती आहेत, 680. किती आहेत, 680 टोटल जागा आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी पासवर अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे तुमची वयोमर्यादा बघा, तर ही पदे बघा वैद्यकीय महाविद्यालय इथे भरली जातात. फक्त वैद्यकीय म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये भरली जातात आरोग्य विभागातर्फे. तर याच्यामध्ये बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, इथं बघा कुठल्या पदे आहेत. प्रयोगशाळा परिचर, चपराशी, प्रयोगशाळा सेवक, हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमॅन, गँगमन, प्राणी संग्रहालय परिचर. हे बघा किती पोस्ट आहेत एका या महाविद्यालयामध्ये. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 15 पदे आहेत. इथं बघा आता दुसऱ्या फक्त मेडिकल कॉलेजमध्ये ही आरोग्य विभागामार्फत भरली जाणारी पदे आहेत. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर, याच्यामध्ये बघा शासकीय विद्यालय महाविद्यालय रुग्णालय, हिवताप प्रतिबंधक, सहाय्यक वाढपी, चौकीदार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, स्वच्छ, स्वयंपाकी, स्टोअर बॉय, अंधार खोली परिचर, धोबी, औषधालय परिचर, फर्रास, हमाल, कनिष्ठ परिचर, कक्षसेवक, मसालची मजूर, चपराशी, रुग्णपट, वाहक, टेबल अटेंडंट, टी बॉय, कक्ष परिचर, मेल सर्वंट, किरण परिचर, प्रयोगशाळा सेवक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर पदे निघालेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गट ड ची ही सर्वात मोठी आणि चांगली भरती आहे. हे बघा शासकीय महाविद्यालय अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर. इथं बघा सगळे पोस्ट दिलेले आहेत त्यांनी. शिपाई, चौकीदार, स्वच्छता हुकुमशाह. सर्वात मोठी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो आणि चांगलीसुद्धा आहे. खूप चांगलं याच्या वैद्यकीय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा 8 ते 9 संस्था आहेत तिथे हे पदे भरली जात आहेत. आणि IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 आहे, हे लक्षात ठेवा. आणि माजी सैनिकांसाठी फीज नाही आहे. तुम्ही जर अजून अर्ज भरला नसेल तर नक्की भरा. खूप चांगल्या जागा निघालेल्या आहेत.
आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. सर्व पदे 10वी पास व आहेत आणि परीक्षा ही ऑनलाईन IBPS घेणार आहे. MCQ टाईप होणार आहे. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं सिलेबस दिलेला आहे. मराठी भाषेसाठी 25 प्रश्न आहे. त्याचा सिलेबस बघा. IBPS TCS पॅटर्ननुसार सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. IBPS आणि TCS नुसारच सिलेबस आहे. सामान्य ज्ञान संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, इंग्रजी भाषामध्ये सुद्धा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेज. हे बघा विद्यार्थी मित्रांनो. सामान्य ज्ञान सेम सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडी, महाराष्ट्रातील नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचे प्राथमिक, हे बघा सेम सिलेबस आहे. TCS IBPSचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता आणि अंकगणितसाठी 25 प्रश्न सिलेबस बघा. अंकगणित बेस लेवलचे क्वेश्चन आहेत. सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डीची सर्वात मोठी आणि चांगली भरती आहे विद्यार्थी मित्रांनो ही. आणि ही पदे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल आहेत. 8 ते 9 संस्था आहेत तिथे ही पदे भरली जाणार आहेत. पदे पण भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी इच्छुक आहेत फॉर्म भरायसाठी त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि लास्ट डेट आहे आज विद्यार्थी मित्रांनो. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. त्यांनी डेट वाढवून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डीची ही सर्वात मोठी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. ज्यांना फॉर्म भरायचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ग्रुप डीचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी मी प्रश्नसंचसुद्धा घेत आहे. टॉपिक वाईज प्रश्नसंच घेते. मराठी, इंग्लिश, मॅथ्स तसे वेगवेगळ्या टॉपिक वाईज प्रश्नसंच घेणार आहे. त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.